नमस्कार, मी मयूर वाघ. आपले सर्वांचे द लीडर्स पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत राजेंद्र बुधाजी पानसरे सर. 2026-28च्या होणाऱ्या आयमाच्या निवडणुकीत सरांची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, आयमा संस्था नेमकी काय आहे? आयमा ही अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ही आमची संस्था आहे. साधारण एक 38-40 वर्षापूर्वी श्री कोतवाल सरांनी संस्थापक अध्यक्ष आणि काही त्याबरोबर असलेल्या लोकांनी चालू केलेली लघु उद्योजकांसाठी एक संघटना आहे. लघु उद्योजकांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करण्यासाठी ही संस्था काम करते. ओके सर, आयमा या संस्थेचे मूळ उद्दिष्ट काय आहे? आयमा या संस्थेचा मूळ उद्देश आहे जे काही आमचे लघु सूक्ष्म उद्योजक आहे यांच्या ज्या काही अडचणी आहे म्हणजे त्या शासन दरबारी त्या मांडायच्या, त्यातनं म्हणजे एक मीडिएटरची आमची भूमिका असते त्या ठिकाणी. म्हणजे ज्या काही कायदे असतील शासनाच्या दरबारी किंवा काही त्यांच्या अडचणी असतील यांचा पाठपुरावा करणे, मूलभूत सुविधांसाठी स्थानिक लेवलवरती त्यांचा पाठपुरावा, जसे महानगरपालिका असेल, MIDC असेल किंवा आमची जिल्ह्याच्या बाहेर कुठे जिल्हा परिषदेचे काही रस्ते, लाईट, पाणी यासाठी कुठे जर अडचणी असतील तर त्याचा पाठपुरावा करणे. पॉवर, इलेक्ट्रिसिटीसाठी आम्ही पाठपुरावा करतो. त्याच्यामध्ये मेजर तिथे कुठे कुठे पॉवरचं शॉर्टेज असेल किंवा तिथं पॉवर क्वालिटीचा इश्यू असेल तर याच्यावरती आम्ही तिथे आमचा पाठपुरावा करून आमच्या उद्योजकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. ओके. आयमा संस्था स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तसं बघितलं तर आयमा संस्था स्थापनेचं मुख्य उद्दिष्ट हे जो काही आमचा लघु उद्योजक असेल, मिडियम साईज उद्योजक असेल, याच्या ज्या काही अडचणी आहे म्हणजे एकतर इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू, रोड असतील, रस्ते असतील, पाणी असेल किंवा पॉवर असेल, यांची त्यांच्या अडचणी सोडवणे. म्हणजे आयमा ही फक्त उद्योजकांच्या अडचणींचा केंद्र, उद्योजकांना केंद्र म्हणून बनलेली संस्था आहे. म्हणजे उद्योजकांच्या अडचणी ह्या महत्त्वाच्या आहे तिथे. मग त्याचबरोबर आयमामध्ये काही नवीन गोष्टी येत आहे, काही नवीन कायदे येत आहे, ते आमच्या सभासदांपर्यंत पोचवायचे, त्यानुसार त्यांना त्याचं अवेअरनेस द्यायचं किंवा गव्हर्नमेंटचे कुठे काही बेनिफिट्स असतील, कुठल्या उद्योजकांच्या बाबतीतल्या स्कीम्स असतील, ह्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या. म्हणजे एक साधारण सरकार आणि जे आमचा उद्योजक आहे याच्या दोघांमधला ब्रिज आहे आम्ही आयमा. आणि ते सर्व गोष्टी ट्रान्सफर करायच्या, त्याचा काही पाठपुरावा करायचा असेल तर सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आमची संस्था आहे. मग त्याच्यामध्ये आमचे जे काही सभासद आहे तर यांना कुठले ट्रेनिंग्स पाहिजे, त्यांची ट्रेनिंग नीड्स काय आहे, त्यांना लागणारे जे काही इनपुट्स आहे, म्हणजे जर कुठला एकदा स्किल त्यांना वर्कर्स पाहिजे तर त्यांच्यासाठी त्याच्या स्किल वर्करसाठी कुठनं तो अवेलेबल होऊ शकतो, तसे मग त्याचे जॉब फेअर भरवणे. त्यानंतर जे काही आमच्याकडे वर्कर्स येत आहे त्यांचे काही हेल्थ चेकअप कॅम्प्स असतील त्याच्यावरती आम्ही काम करायला पाहिजे. त्यानंतर आम्ही कुठलाही आमचा जो उद्योजक आहे त्याला कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या, म्हणजे तो फक्त असं नाही का बा तो आमचा एक स्पेसिफिक एरिया आहे असं काही नाही आहे. त्या उद्योजकाची अडचण ही संस्थेची अडचण आहे आणि त्यासाठी संस्था आहे. अगदीच. मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा अर्थ असा आहे का आमचा जो छोट्यातला छोटा उद्योजक आहे तो कुठल्याही याच्यात सफर होता कामा नये, हा आमचा मूळ उद्देश आहे. आणि त्यासाठी आम्ही काम करत असतो दिवस रात्र. आम्ही आज गेले 15 वर्षे मी त्या संस्थेमध्ये विविध पदांवरती काम केलेलं आहे. तिथं आज मी गेले 8 वर्षापासून मी ऑफिस बेअरर या टीममध्ये उपाध्यक्ष म्हणून मी 2 टर्म्स आहे, जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी 1 टर्म, असे काही पदांवरती मी काम केलेलं आहे. तर मुख्य उद्देश आमचा एवढाच आहे का जो मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन जी काही आपली आहे त्याच्यातनं आपला जो उद्योजक आहे, जो मॅन्युफॅक्चरर उद्योजक आहे, आमची कुठलेही मॅन्युफॅक्चर उद्योजक सोडून आमची दुसरे सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा आमच्या असोसिएट मेंबर आहे हा आमचा मुख्य घटक नाही आहे. आमचा मुख्य घटक आहे तो मॅन्युफॅक्चरर असला पाहिजे आणि तो मॅन्युफॅक्चरच्या अडचणीवरती आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये. अगदीच. सर, आयमाची ही निवडणूक लढवण्यामागचं तुमचं मुख्य उद्देश काय? ॲक्च्युली आयमाची ही निवडणूक लढवण्यामागचा माझा मुख्य उद्देश जर तुम्ही असं विचारणार असाल प्रश्न तर त्याचे बरेच उत्तर आहे, पण माझं मुख्य उत्तर मला असं वाटतं आहे का मी एक उद्योजक आहे. अगदीच. मी सेकंड एंटरप्रेनर्स उद्योजक आहे. माझ्या वडिलांनी ही अंबर ग्रुपची स्थापना केली आहे 99-2000 25 वर्ष आमच्या ग्रुपला कंप्लीट झालेलं आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे वयाचं 50 वर्ष कंप्लीट केल्यानंतर कुठलाही त्यांच्याकडे टेक्निकल बॅकग्राऊंड नसताना
फोर्जिंग सारख्या ह्या किचकट व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात केली. ह्या व्यवसायात जात असताना त्यांना अनंत अडचणी आलेल्या आहेत. मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या. मी त्यांच्या म्हणजे माझ्या 19 वर्ष 20 वर्ष माझं वय होतं तेव्हापासून मी या बिझनेसमध्ये आहे. तेव्हा मी बघतोय का त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत सर्व गोष्टी आहेत. जेव्हा कुठला बिझनेस ग्रो होत असतो त्याला कुठली गोष्ट वाढते तेव्हा त्याला अडचणी असतात, हे तर तुम्ही मान्य करताय. तुम्हाला जवळून ह्या गोष्टी जवळून बघितल्या मी. तर ह्या गोष्टींचा कुठेतरी माझा जो काही लघु उद्योजक आहे त्याच्या काही अडचणी त्याला केंद्र मानून मला तिथं काम करण्याची माझी तळमळ आहे. आता गेले मी एवढ्या दिवसापासून बघतोय तिथे हा माझा उद्योजक कुठेतरी त्या संस्थेच्यापासून दुरावतोय. त्याला कुठेतरी त्या संस्थेला आपली संस्था म्हणून आपल्या संस्थेमध्ये आपल्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे याच्या हेतूपासून कुठेतरी संस्था दूर जाते किंवा तिच्यापासून उद्योजक दूर जातोय. तर याला परत त्या फ्लोमध्ये आणणं आणि उद्योजकांसाठी संस्था चालवणं हा माझा मुख्य हेतू आहे. मग त्यात असलेल्या अडचणी असतील त्या उद्योजक, आज रस्त्याची परिस्थिती आपण बघताय अंबडमध्ये. आज तुम्ही माझ्या फॅक्टरीपर्यंत किंवा आपण जिथं कुठं ट्रॅव्हल्स करत असताय तेव्हा बघता नाही खूप खड्डे. आज कॉर्पोरेशनला आम्ही जो काय आम्ही घरपट्टीच्या रूपातनं महसूल भरतोय साहेब, त्यातले किती पैसे आमच्यावर खर्च करता हा प्रश्न मी कमिशनर मॅडमला विचारला तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. तर माझं असं म्हणणं आहे कुठली तरी आपण जेव्हा कुठली गोष्ट जातो आपण जेव्हा 10 रुपये कमवतो त्याची अकाउंटलिटी असते. तर ती अकाउंटलिटी आणणं, शासनाला त्याची जाणीव करून देणं का बाबा आम्ही 10 रुपये देतो तर 2 रुपये तरी ऍटलीस्ट आमच्यावर खर्च झाला पाहिजे. बरं, इथे आज माझ्याकडे जो कामगार काम करतोय तो कुठेतरी रहिवासी वस्तीमध्ये लोकवस्तीत राहतोय. तो इथं मॅक्झिमम टाइम त्याचा आज इंडस्ट्रीमध्ये घालतोय. आज इथं रोडची कंडिशन खूप वाईट आहे. स्ट्रीट लाईट फक्त खांब उभे आहे, त्या कधी लागत नाहीये. पाण्याचे प्रश्न असतील, आज इथे भुयारी गटार नाहीये. आज एवढी इंडस्ट्रीमध्ये लाखो लिटर पाणी रोज जेव्हा इंजेक्ट होत आहे तर ते कुठेतरी जाण्यासाठी जागा तर पाहिजे ना. तुम्ही त्या उद्योजकाला फक्त म्हणणार आम्ही तुम्हाला पाणी देणार आहे, ते काढणार कसं तुम्ही बाहेर. वापर झालेलं पाणी, सांडपाण्याची जी काही व्यवस्था आहे आज एवढे 40 वर्ष झाली MIDC स्थापन करून तिथं सांडपाणी करण्यासाठी कुठली व्यवस्था नाहीये. हा फार मोठा प्रश्न आहे. त्या केसमध्ये माझं असं मत आहे की आपण या सर्व काही ज्या काही गोष्टी आहे ह्या ठीक आहे एका दिवसात होणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. पण याची सुरुवात तर कुठेतरी व्हायला पाहिजे. आज गेले 2 वर्ष ह्या असोसिएशनमध्ये मी काम करत असताना प्रत्येक वेळेस रस्त्यावरती मी तुम्ही पेपर जर काढून बघितले मागचे तर प्रत्येक वेळेस मी शासनाला त्याचा जबाब विचारला आहे. माझ्या प्रत्येक वेळेस बाईट गेलेल्या आहे. एक वेळेस मी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आंदोलन करतो या भूमिकेपर्यंत गेलो होतो. मी आपले सन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्फत विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली आंबडच्या रस्त्यांसंदर्भात. तर ही कुठे या गोष्टीवरती इम्पॅक्ट होत नसेल तर मला असं वाटतंय ह्या संस्थेमध्ये जे काही बसलेले लोक आहे इन्क्लुडिंग मी वाईट मानून घेत नाहीये, पण इथं त्या लोकांना त्या प्रश्नांचे जर जाण नसेल तर मग हा कुठेतरी माझ्या त्या लघु उद्योगावरती, माझा जो काही मध्यम उद्योग आहे यांच्यावरती होणारा अन्याय आहे. तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून माझी उमेदवारी आहे. अगदीच सर, उद्योजक एकता पॅनल ही संकल्पना नेमकी कशी आली? ऍक्च्युली उद्योजक एकता हा पॅनलची संकल्पना नाहीये. हे असं अचानक काहीतरी घडलंय त्यातनं हा पॅनल उभा राहिलेला आहे. त्याच्या मागचं जर तुम्हाला सविस्तर सांगायची खरंच म्हणजे मला असं वाटतंय सांगितलंच पाहिजे. तर आज अशी परिस्थिती आहे, मी एकता पॅनलमध्ये गेले 12 वर्ष काम करत होतो. तिथल्या प्रत्येक निवडणुकीला कसे बिनविरोध होईल, तिथं काय होईल याच्यासाठी मी काम करत होतो. आणि आमचं एक लॅडर ठरलं होतं का एक माणूस झाला का त्याच्यानंतर दुसरा होतो, दुसरा झाला का तिसरा होतो आणि मग तो जो कोणी क्यूमध्ये असेल तो माणूस अध्यक्षपदापर्यंत जातो. अगदीच. तर या पद्धतीने आमचं बरोबर चाललं होतं सर्व काही. त्याप्रमाणे कमिटमेंट्स पण होत्या, त्याप्रमाणे सर्व अंडरस्टँडिंग होतं. आताचे सध्याचे जे आमचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी पण ह्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या. माझं वैयक्तिक त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं. पण मला असं वाटलंय हे कुठेतरी होईल, व्यवस्थित होईल. आणि आमचं निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला त्यानंतर आम्हाला त्यांनी आपण करू, बघू, बोलू, कदाचित वेळ काढायचा त्यांचा जो हेतू असेल त्यांनी त्या पद्धतीने वेळ काढत गेले. आणि अचानक मला 12 तारखेला म्हणजे 13 तारखेला फॉर्म भरायची शेवटची दिवस होती. 12 तारखेला 12 वाजता फोन करून सांगितलं का नाही आम्ही तुम्हाला अध्यक्षपद नाही देऊ शकत, तुम्हाला आम्ही उपाध्यक्षपदावरती फॉर्म भरायला सांगतोय. म्हटलं अध्यक्षपद देऊ शकत नाही म्हणजे कसं? बरोबर. आज तुम्ही विद्यमान अध्यक्ष एक टेन्युअर झालाय तुमचा कुठल्या इंडस्ट्रीचा बेस नसताना तुम्हाला आम्ही अध्यक्ष म्हणून स्वीकारलंय आणि आम्ही तुमच्यावर काम केलंय.
तर मला असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय गणित. मी ज्या उद्देशाने या संस्थेमध्ये आलो होतो तो उद्देश माझा काही साध्य होत नाहीये. म्हणून मी 12 तारखेला 12 वाजेनंतर एक विचार केला की आपण पॅनल लावूया. तेव्हा एखादा पॅनल उभा करायचा असतो तर त्याला नाव लागतं. बरं. मी विचार केला ही फक्त एकता होती. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला उद्योजकांची एकता उभी करायची. अरे वा, खूप मग सुंदर. त्या कल्पनेतनं मी उद्योजक एकता हे माझं असं उत्स्फूर्त आलेलं नाव आहे. हे कुणाचंही नाव नाही. हे पॅनलला मी पूर्ण नवीन याच्यातनं हे घेतलंय आणि त्याला उद्योजक एकता हा एक पॅनल करून मी माझ्याकडे जेव्हा 31 फॉर्म विकत घेतले तर माझ्याकडे फक्त एक फॉर्म भरण्यासाठी स्वतःचा उमेदवार होता. 30 लोक माझ्याकडे नव्हते. मी 24 तासामध्ये 30 असे मजबूत लोक उभे केले. त्यातनं मी पहिलं ठरवून टाकलं होतं माझ्या एक्झिस्टिंग याच्यातनं कोणालाही घ्यायचं नाही, म्हणजे उगाच ते डिस्टर्ब होता कामा नये. किंवा आमच्या एकता पॅनलच्या पूर्वीच्या विरोधात कोणी पॅनल लावले असेल त्यांचा पण माणूस घ्यायचा नाही. अरे बाप. त्याप्रमाणे मी असं माझं जे काही ठरलंय त्याप्रमाणे मी पाळलं आणि त्याप्रमाणे त्या पॅनलचे मी सर्व फॉर्म 30च्या 30 लोक उभे करून पूर्ण पॅनल उभा केला आहे उद्योजक एकता या नावाने. अगदीच. म्हणजे तुमचा कुठे ना कुठेतरी विरोध फक्त इतकाच आहे की कामं झाले पाहिजेत आणि कुठे ना कुठेतरी त्या प्रवाहाच्या कुठल्याही गोष्टीला चुकीच्या दिशेने न नेता आता हे जे नाव मी तुम्हाला नावाबद्दल जो प्रश्न विचारला, कारण की खरंच खूप खूप युनिक नाव आहे की उद्योजक एकता, कारण की उद्योजकांसाठी असलेली ही संस्था आहे. तसंच सर मी ऐकलं की 31 आता आपला जसा विषय झाला की 31 फॉर्म भरले, पण मी हे पण ऐकलं की 29 फॉर्म विड्रॉल झाले. त्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं? काय असतं सर, जेव्हा एखादी गोष्ट आपण एखाद्याच्या म्हणजे मी एखाद्याबरोबर आहे तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जेव्हा मी त्यांच्या वेगळं याच्या विरोधात जाऊन कुठेतरी एक विचार करतोय तर माझ्याकडे विरोधक म्हणून बघितलं जातं. तर हे थोडं मला वाईट वाटलं. आणि मला सर्वात वाईट काय वाटलं का मी या संस्थेत असून उद्योजकांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही. कारण मी एक स्वतः उद्योजक आहे आणि मला येणाऱ्या अडचणी माझ्याकडे असलेले जे काही माझे प्रॉब्लेम्स आहे ना ह्या फेस करण्यासाठी सुद्धा जर मला राईट्स किंवा माझ्याकडे ती पॉवर नसेल ना तर मग मला त्या संस्थेत बसण्याचा अधिकार नाही आहे असं मी वैयक्तिक मानतो. मी कोणाला आरोप करत नाही, कोणावरती मी काहीही प्रे करत नाही. त्याच्यातनं मी माझा पॅनल लावला, लोकांना उभं केलं. अक्षरशः जे काही आता सत्ताधारी पॅनल आहे, सत्ताधारी म्हणू शकत नाही कारण की त्या सत्तेत मी पण होतो, बरोबर, पण जे लोकांना मी पॅनल लावल्याचं त्यांना एक तर अपेक्षा नव्हती सर्वात महत्वाची का 24 तासात हा पॅनल कसा उभा करणार, पॅनलला नाव कसं देणार, याच्या मागे येणार कोण, हे त्यांच्याला असलेले प्रश्न होते. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर एकच होतं का मी 31 लोकांचे फॉर्म भरले होते. तर त्या केसमध्ये त्यांनी काय केलंय, त्या लोकांवरती प्रेशर आणलाय, त्यांच्यावरती प्रेशर आणून त्यांच्या विड्रॉल टाकायला लावलेला आहे. त्या व्यतिरिक्त मग बाकीचे अजून काही स्क्रुटिनीमध्ये कुठे फॉर्म कसे बाद करता येतील तो प्रयत्न केलेला आहे. सर्वात शेवटी उरलेले जे काही असे फॉर्म्स होते त्यांच्यावरती कुठंतरी त्यांच्या कस्टमर एंडनं प्रेशर आणलाय. आणि हे सर्व होत असताना मी स्वतःला प्रश्न केला, जर माझ्यामुळे जर एखाद्या माणसाच्या उद्योजकाला त्रास होत असेल, त्याच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट येणार असेल तर हे पाप मला नकोय. आणि मी ह्या एक भावनेतनं मी विचार केला, जर मला स्वतः अध्यक्ष होण्यासाठी मी प्रयत्न करतोय तर माझ्यासाठी दुसऱ्याला का त्रास द्यायचा मी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट समोरच्या पॅनलचे किंवा समोरचे जे लोक आहेत जे तुमचे पण आहेत कुठे ना कुठेतरी तुम्ही त्यांना बिनविरोधच निवडून दिला. साहेब मी जे बिनविरोध निवडून दिलेले 29 लोक आहे, माझा त्यांच्याशी काही वाद नाही. त्या लोकांबरोबर मी गेले 15 वर्ष काम करतोच आहे. बरोबर. तो प्रत्येक माणूस हा माझ्याशी कुठेतरी जोडलेला आहे. बरोबर. मी त्या माणसाबरोबर केलेलं आहे आणि त्या लोकांबद्दल वाद नव्हता. ते काम करणारी एक यंत्रणा आहे आणि ते त्यांचं काम बरोबर करताय. जागेला न्याय द्यायचा, जागेला न्याय द्यायचा आहे. तिथं जे असणारं उच्च पद आहे, अध्यक्षपद आहे, या अध्यक्षपदासाठी तिथं मी जी काही निवडणूक लढतोय त्या अध्यक्षपदाच्याकडनं जी उद्योजकांची अपेक्षा आहे त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. मला दुसरा माझा काही हिडन अजेंडा नाहीये. अगदीच. मला काय म्हणजे मग त्याचे अध्यक्षपद फक्त मला मिरवण्यासाठी नकोय सर. मला खरं माझा जो उद्योजक आहे ना त्याच्या अडचणी असतील, त्याला लागणारे इनपुट्स असतील, त्याच्यावरती काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. बाकी मला जर मी एक माणूस कोणी अध्यक्ष होतोय 2 वर्षाची चांगलं टेन्युअर काढतोय त्याला मी काम केलं ना त्यांच्याबरोबर, त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणून स्वीकारलंय आणि अध्यक्ष म्हणून स्वीकारल्यानंतर आम्ही त्यांना जर मी विरोधक वाटत असेल तर त्यात माझी चूक आहे का मी अशा लोकांबरोबर काम करत असताना मी त्यांना ओळखू शकलो नाही. अगदीच. आणि सर अर्ज बाद होणे, मग अर्ज बाद होण्याच्या घटनेत नेमकी काय तरतुदी आहे?
तर कसं असतं तुम्हाला एक सांगू का, इथे एक म्हणजे आपण म्हणतो लोकशाही, पण लोकशाही तेवढ्या प्रमाणात कुठेही दिसत नाही. इथं बऱ्याच गोष्टी असतात. मला असं वाटतंय, मी हे बोलणं, माझी संस्था आहे ती, त्यामुळे मला त्यात कुठेही असं करायचं नाही का माझ्या संस्थेवरती लोकांनी मी चिखलफेक करायची आहे. तर मी या प्रश्नाचं उत्तर खरंच देणार नाही तुम्हाला. अगदीच. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, त्या संस्थेला माझी एक नाळ जोडलेली आहे. मी त्या संस्थेचा एक पहिला तर सभासद आहे, मी पदाधिकारी नंतर आहे. त्यामुळं ज्यांनी कुणी या उद्देशाने संस्था चालू केली आहे आणि त्यांनी ही जी काही मोठी केली आहे, तर त्या लोकांवरती मी जे काही जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला असं वाटेल ते चुकीचं राहील. तर मी या प्रश्नाचं उत्तर देत नाही तुम्हाला. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की मी एक सभासद आहे. सगळ्यात पहिले सर आयमाच्या सभासदांची नेमकी समस्या काय आहे, की तुम्ही अशा थोडक्यात मला 2 किंवा 3 अशा समस्या सांगा की त्या प्रत्येक एका आयमा सभासदाच्या समस्या आहेत. सर, तुमची एक फॅक्टरी असते, त्या फॅक्टरीच्या बाहेर तुम्ही गेटच्या बाहेर पाय टाकला ना, तिथून समस्या चालू होता. बरोबर. आज पहिली समस्या अशी, आमची लीज होल्ड प्रॉपर्टी आहे. आज MIDC आमची काही फ्री होल्ड प्रॉपर्टी नाही आहे. तर आम्हाला कुठलंही काही काम करायचं असेल, म्हणजे मला जर साधं एखादं लोन घ्यायचं असेल तर एक ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करावं लागतं MIDC बरोबर. साहेब, ती ऑफलाईन प्रोसेस आहे. आज त्या ट्राय पार्टी ॲग्रीमेंटचे लोक 25-25, 30-30 हजार रुपये एजंट पैसे घेत आहे. ज्याला की पैसे द्यायला नाही लागले तर पाहिजे. काय संबंध आहे? तो कर्ज घेतो बिचारा, तो अडचणीचं म्हणून कर्ज घेतोय ना, त्याच्याकडनं तुम्ही पैसे जाताय. तर मला सांगा, आज मी GST पोर्टलला भरतोय, इन्कम टॅक्स पोर्टलला भरतोय, कुठलाही PF असेल, ESIC असेल, जे गव्हर्नमेंटचं देयक आहे ती मी ऑनलाईन पे करतोय. मग ही ऑनलाईन प्रोसेस का नाही होऊ शकत? अशा अनेक प्रोसेस आहे का ज्या ऑनलाईन होऊ शकत नाही का? होऊ शकता, 100% होऊ शकता. पण याचा दाब विचारणारा कोणी तिथं जर गेला तर ते होऊ शकतं. आज याचं काय कोणाला म्हणजे याचं पडलंच नाही होतं. आज माझा उद्योजक आहे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो काही CA नाही आहे स्वतः, तो काही फायनान्सचा हुशार नाही आहे, तो MBA नाही आहे, तो बिचारा कुठेतरी आपण शिकत आणि तो ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय, वाढण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याला छोट्या छोट्या गोष्टींच्या खूप अडचणी आहे. आणि आज शासनामध्ये हे जे काही MIDC असेल, MPCB असेल, DIC असेल, जे कुठलं डिपार्टमेंट आहे, MACB असेल, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. राईट. ती कोणासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड आहे? करदात्यासाठी. करदाता कोण आहे? माझा उद्योजक आहे. जर मग एवढं सर्व तुम्हाला यंत्रणा माहिती आहे आणि तो जर सर्वोच्च आहे, करदाता हा सर्वात वरती आहे, तर त्या बिचाराला चक्रा मारावं लागतंय. तो कुठेतरी त्या चक्रामध्ये अटकतोय, मग तो कुठेतरी त्या एजंटला शोधतोय आणि मग त्याला पैसे देतोय आणि मग हे कुठेतरी चालतंय. हे मला मान्य नाहीये, सर्वात महत्वाची गोष्ट. अगदीच. तर याच्यासाठी माझी एक तळमळ अशी आहे का सिंगल विंडो कन्सेप्ट असायला पाहिजे. कुठलीही परमिशन लागू द्या. तर आपल्या बाजूला छोटं राज्य आहे गुजरात, म्हणजे मी कंपॅरिझन करत नाही, मी महाराष्ट्राला कधी छोटं लेखत नाही साहेब. माझी ही माती, इथं माझा जन्म झालेला आहे. पण शेवटी मी एक बिझनेसमॅन म्हणून जेव्हा मी कुठेतरी विचार करतो तर ते छोटं राज्य आहे सर. तिथं सिंगल विंडो कन्सेप्ट आहे. तुम्ही उद्योग टाकायचा म्हटलं का तुम्हाला कुठे जागा अवेलेबल आहे, तुम्हाला उद्योग काय तुमचा, त्याला लागणार रॉ मटेरियल कुठे मिळणार आहे, त्याला लागणार स्किल वर्कर कुठे अवेलेबल आहे, त्याला लागणारी पॉवरची रिक्वायरमेंट किती आहे, हे सर्व एका सिंगल विंडोमध्ये अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला. अगदीच. आता हीच गोष्ट महाराष्ट्रात करायची ठरली तर काय? बरोबर. त्या विचारायला तर 17 डिपार्टमेंटला चक्रा मारावं लागतंय. तो कुठे म्हणजे ह्या गोष्टींसाठी म्हणजे तो नंतर असा होतो का मी टाकायचा का नाही टाकायचा, हे इथपर्यंत मानसिकतेत होतो. बरोबर. म्हणजे ही एक्झॅक्ट सिंगल विंडो काय कन्सेप्ट आहे? सिंगल विंडो सिंपल गोष्ट आहे. डिपार्टमेंट कुठलाही असू द्या, महाराष्ट्र शासनाने त्याला एक पोर्टल द्यायला पाहिजे. जे डिपार्टमेंट कन्सर्न आहे त्याच्यामध्ये हे असायला पाहिजे आणि त्यांनी ते क्लिक केलं का त्या डिपार्टमेंटला ती इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. अगदीच. म्हणजे सगळंच ऑनलाईन. सगळं ऑनलाईन द्या, काही अडचण नाही. तर आज काय ऑनलाईन नाही सांगा मला? अगदीच सगळंच ऑनलाईन आहे. आणि भारत सरकारचा पहिला अजेंडाच आहे की सगळ्या गोष्टी डिजिटली तुम्हाला जर जायचं आहे तर मग ह्या गोष्टी तुम्ही थांबवल्या का कशासाठी? आणि सगळ्यात मोठा इन्कम सोर्स. बरं, याच्यातनं डिजिटल केल्याने तुमची मॅनपॉवर वाचते, कामामध्ये ट्रान्सपरन्सी येते, कामाला स्पीड मिळते. अगदीच. मग विरोध कोणाचा आहे हा प्रश्न येतो ना परत. अगदीच. म्हणजे कोणी जाब विचारायलाच नाही म्हणूनच ते काम होत नाही. तिथे प्रॉब्लेम येतो. अगदीच. सर, मग महाराष्ट्रातील उद्योग हे आसपासच्या राज्यात जाण्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? हेच असू शकतं का? नाही, हे तर एक कारण झालंय सर. त्याच्या व्यतिरिक्त मुख्य कारण जे आहे ते पॉवर रेट. तुम्ही जर आज आपण समजा आपलं आज महाराष्ट्र राज्य, त्याच्या बाजूला असलेलं गुजरात, त्याच्या बाजूला असलेलं राजस्थान, त्याच्या बाजूला असलेलं आंध्र प्रदेश, कर्नाटक, हे जे काय राज्य आहे यांचे जर पॉवरचे रेट बघितले
तर आज महाराष्ट्रापेक्षा 40% पॉवर रेट गुजरातला कमी आहे, अगदीच. कर्नाटकामध्ये कमी आहे, तुम्ही राजस्थानमध्ये जा, किंवा मी असं म्हणेल देशात सर्वाधिक पॉवर महाग असेल ते महाराष्ट्रात आहे. आणि सगळ्यात जास्त पॉवर प्लांट कुठे? पॉवर प्लांट हे बाहेरच्या राज्यामध्ये. हां. पण आज जी काही जनरेशन होत आहे, जे काही गोष्टी होत आहेत, तर सर्वाधिक पॉवरचं कन्झम्पशन आपल्याकडे आहे, पॉवरचे रेट महाग आहे. तर यांनी काय होतंय, आज आम्ही समजा आज माझा उद्योग आहे, मला मेन पॉवर हे माझं रॉ मटेरियल झालं, कारण की माझी कॉस्ट मेजर आहे पॉवरची. तर मी आज समजा एखादा पार्ट बनवतोय आणि तो मी टाटाला सप्लाय करतोय, आणि माझाच कॉम्पिटिटर गुजरातमधला सेम पार्ट बनवतोय आणि तो सप्लाय करतोय, पण त्याची पॉवर कॉस्ट 40% कमी आहे. मी कॉम्पिटिशन कसं करणार? तर यासाठी आपण जसं वन नेशन वन ग्रीड म्हणतोय, पॉवर ग्रीड, तर असं वन नेशन वन पॉवर रेट का असू नये? तुम्ही इक्वल आणा, आणि बाकी तुम्हाला काय द्यायचं असेल राज्य शासन म्हणून तुम्ही त्यांना वेगळी सबसिडी द्या, पण देशामध्ये एकच रेट असायला पाहिजे पॉवरचा. जर तुम्ही जम्मूपासून काश्मीरपर्यंत जर ग्रीड जोडली आहे तर रेट वेगळे असायचं कारण काय? अहो, परराज्यात जाऊ द्या, आपल्या राज्यामध्ये 4 रेट आहे, विदर्भासाठी वेगळा, मराठवाड्यासाठी वेगळा, पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा, आणि बाकी लोकांना अजून कोणी जे हँडलूम आले त्यांना वेगळा. बरोबर. अगदी छोटासा विषय तरी याच्यावर विचार केला तर हा मोठा प्रश्न उभा राहतो की एखादी गोष्ट गुजरातहून बनवून येते, तिची 5 रुपये किंमत आहे. आपण आपला महाराष्ट्रातला उद्योजक किंवा कुठल्याही काही राज्यांमधला उद्योजक आहे जिथे पॉवर रेट आपल्या इतका सेम असेल, जर तो 6 रुपयाला किंवा 7 रुपयाला विकतोय, तर त्याच्या मागचं कारण लॉजिक पॉवर असू शकतं. हा सुद्धा एक मोठा विषय आहे. सर, आमच्यासारख्या स्टील इंडस्ट्रीमध्ये पॉवरची कॉस्ट आहे मेजर असते. रॉ मटेरियलच्या नेक्स्ट हे आम्हाला पॉवर कॉस्ट लागते. ओके, सेकंड इज युअर पॉवर. हां, इज रॉ मटेरियल. सर, आमच्यासाठी पॉवर हे रॉ मटेरियल आहे. तर मग आम्ही कसं कॉम्पिटिशन करणार? मला ते समजत नाहीये. इथं सर्वच महाग आहे. म्हणूनच मग आपले उद्योजक मग जिथे बाहेरच्या राज्यांमध्ये जातील, अगदीच त्याच्या मागे मग वेगळं काही स्वाभाविक आहे. स्वाभाविक उद्योजकाला प्रॉफिट करायचं पाहिजे. प्रॉफिट कधी करतो? जेव्हा तो त्याची इनपुट कॉस्ट कमी करतो. इनपुट कॉस्ट कमी केली तर माझं प्रॉफिट वाढणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रश्नाचं छोटं उत्तर होतंय. अगदीच अगदीच. सर, आयमा इंडस्ट्रीयल हेल्प डेस्क ही संकल्पना नेमकी काय? आम्ही याच्याबद्दल आता ऐकलं. हे बघा, माझ्या डोक्यात असलेली संकल्पना खूप जुनी आहे. म्हणजे मी जेव्हा आयमात गेलो पहिल्याच दिवशी मला माझ्या डोक्यात हे क्लिक झालं होतं. मी याच्यावरती बरंच चर्चा केली. आमची जी बॉडी होती, जे काही लोक होते, मला पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला. पण मी एक ठरवलं होतं, ज्या दिवशी मी अध्यक्ष होईल ना, त्या दिवशी हेल्प डेस्क हा आपला चालू करणार. त्या हेल्प डेस्क मध्ये नेमकं काय काय असणार आहे? बघा, हेल्प डेस्क मध्ये ना तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. म्हणजे उद्योजकांच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे समजा एखादं स्पेसिफिक डिपार्टमेंट असेल, त्या डिपार्टमेंटमधले तुमचा टॅक्सेशनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तिथली प्रोसेस काय आहे, किंवा त्या उद्योजकांनी कुठलाही प्रॉब्लेम घेऊन आला, त्यांनी हेल्प डेस्कला तो प्रॉब्लेम रेज केला. बॅकएंडला आमची जी टीम असते त्याला प्रत्येकाला आमचं डिपार्टमेंट असतं, चेअरमॅन असतो, पॉवर कमिटी सेपरेट असते, आमची इन्फ्रास्ट्रक्चर वेगळी असते, ग्रीव्हन्स कमिटी असते, स्पोर्ट कमिटी असते, हेल्थ आणि सेफ्टीवाले असतात. तो जसा प्रॉब्लेम येईल तो तिथनं आम्ही घेणार, इनपुट घेणार, आणि त्या कमिटीला देऊन त्या हेल्प डेस्क थ्रू त्यांच्या प्रॉब्लेमचं शंका निरसन करून त्या उद्योजकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. खूप सोपं आहे. आता आम्ही करतोय, पण याला सुचवतं एका जागेवरती ते घेऊन यायचं. त्यांनी 10 लोकांना फोन नाही करायचा. त्या हेल्प डेस्कला जाईल, तो तिथं त्याची कंप्लेंट जी काय असेल ती रेज करेल, आणि हे डिजिटल असेल. याच्यात कुठलाही उद्योजक माझ्या आयमाच्या ऑफिसमध्ये येता कामा नाही. त्यांनी याच्यावरनं त्यांनी जे काय ती रेज करायची कंप्लेंट, त्याच्या डिटेल्स फिलअप करायच्या. त्याचा एक प्रॉपर आपण डिझाईन करून फॉर्मॅट असणार आहे. त्या डिटेल्स, त्याच्या इव्हिडन्स, त्याचा डिपार्टमेंट डिटेल टाकल्या तर ते क्लिक केलं का त्या आमच्या हेल्प डेस्क होईल, आणि हेल्प डेस्क हे फक्त त्या कन्सर्न डिपार्टमेंटला ती देईल, आणि त्याला एक टाइम फ्रेम ठेवणार आहे. म्हणजे आज कंप्लेंट रेज झाली तर समजा आता ते माहीत नाही आता कुठल्या डिपार्टमेंटला किती वेळ लागतो, त्यानुसार ते डिझाईन करून आम्ही ठरवू. तेवढ्या दिवसाची कंप्लेंट क्लोज झाली पाहिजे. अगदीच. येत्या 2 वर्षात अध्यक्ष म्हणून तुम्ही आयमाला कुठे बघता? मी येत्या 2 वर्षात आयमाला कुठे बघतोय असं म्हणण्यापेक्षा आयमाला कसं आता लाईनवरती आणायचं आहे. आजची कंडिशन तशी बघितली तर म्हणजे आता बोलायला हरकत नाही. आमचे जे सभासद आहेत त्यांना आयमाकडनं आता काय फार मोठी अपेक्षा उरलेली नाही आहे. तर सर्वात मोठं आयमाला ते सभासद जे आहे ना, त्यांना आयमाबद्दलची आत्मीयता पहिली कशी, एक विश्वास कसा निर्माण करता येईल, त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती जर काम केलं तर तो विश्वास निर्माण होऊ शकेल. आज फक्त काय आहे तिथं, म्हणजे कुठेतरी बॉडीवरती आहात तुम्ही
आणि बस तुम्ही तुमचं बघताय तो सभासद आहे, तो जो काय आमचा उद्योजक आहे, त्याला त्याचं कुठल्याही अडचणीत जर तेवढं रिस्पॉन्स किंवा ज्या गोष्टी मिळत नसतील तर तो आमच्यापासून कुठेतरी दुरावला आहे. तर आयमाचा सभासद हा आयमाच्या जवळ आणणे, आयमाचा सभासदाला केंद्रबिंदू मानून त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे बेसिक आहे. मला फार असं आयमा म्हणजे मला फार मोठी कंपनी तयार करायची आहे किंवा फार उंची न्यायची, अहो हे स्थानिक पातळीचे प्रश्न आहेत. मला जिल्ह्याच्या लेवलला जे काही सोडवायचे प्रश्न आहे तेवढेच प्रश्न आहे. मला काय महाराष्ट्र लेवलचे प्रश्न सोडवायचे नाही, देश पातळीवरचे सोडवायचे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. बरोबर. आपले मुख्य प्रश्न सोडवणं, बेसिक जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवणं, इथले जे काही लोकल उद्योजक आहेत त्यांच्या प्रश्नांवरती फोकस करणे. आणि मी अजून असं ऐकलं की आयमा ही फक्त नाशिक मध्ये अंबड किंवा सातपूरच नाही तर सिन्नर असेल, तुमचे तालुका लेवलला जे आपण काही MIDC आहेत त्यांची सुद्धा लोक आपल्याकडे सभासद आहेत. आणि जे प्रश्न कुठे ना कुठेतरी आपले आहेत तर त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टींचा फायदा होणारच आहे. अगदीच बरोबर, राईट ना? हे बघा सर, उद्योजक हा आमचा जिल्हाभर आहे. आयमाचं कार्यक्षेत्र पूर्ण जिल्ह्यात आहे. प्रत्येक तालुक्यात आयमाचे सभासद आहेत त्यामध्ये. तर तो कुठे असू दे, शेवटी तो उद्योजक आहे. बरोबर. आणि तो माझा सभासद आहे. अगदीच. त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी करण्याचं काही काम नाही आहे. बरोबर. त्यामुळे जो काही जिल्ह्यामधला सभासद आहे आणि आयमाचा जो काही मेन सभासद आहे तो लघु उद्योजक आणि मध्यम उद्योजक आहे. मोठ्या उद्योजकांसाठी ऑलरेडी निमा ही संस्था होतीच पूर्वी, म्हणजे तिथं आम्ही पण सभासद होतो. पण काय झालंय, निमाचं जे कार्यक्षेत्र आहे तिथं असलेले सभासद आहे. तर त्यावेळेस आयमा इथल्या अंबडच्या जे हे आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आयमाच्या डेन्सिटी वाईज नंबर ऑफ इंडस्ट्री अंबडमध्ये खूप जास्त आहे आणि सातपूरमध्ये मोठ्या इंडस्ट्रीज आहे. त्यामुळे हे जे काही लघु उद्योजक आहे हे सर्व अंबडमध्ये आहे. तर त्यांच्या प्रश्नांसाठी निर्माण झालेली आयमा आहे. ओके सर, खूप छान वाटलं. तुमच्याकडून खूप सारी माहिती मिळाली. मी पण नक्कीच सगळ्यांना आवाहन करेल की तुमच्यासारखा अध्यक्ष पुढे काही दिवसात आम्हाला बघायला मिळावा. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद सर.